कुर्ल्यातील हॉटेलचा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू। चिकन तळण्याच्या जाळीने गटारातील गाळ काढला जातोय। कुर्ल्यातील हा संपूर्ण प्रकार समोर आला असून कुर्ल्यामध्ये ग्राहकांच्या दिवाशी खेळ सुरू आहे। पुण्यातील कल्याणनगर भागामध्ये भरधाव पोर्शे कारच्या धडकेमध्ये आयटी कंपनीत काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर कारवाईला आता वेग आल्याचे दिसतंय। पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोझी बारवर मोठी कारवाई करत बारला टाळं ठोकलंय। याच बारमध्ये धनिक पुत्र वेदांत अग्रवालने दारू प्यायली होती। अल्पवयीन मुलाला दारू दिल्याने बारवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेर येथील विद्यार्थ्यांनी जळगाव येथील शिवतीर्थ मैदान येथे मंगळवारी आंदोलन केलं। अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेमेडियल नियमानुसार रद्द करण्यात आलेला निर्णय घेतला असून आम्ही विद्यापीठाच्या वेळेत प्रवेश घेतला त्यावेळेस रेमेडियल हा नियम लागू होता व तो नियम राहू देण्यात यावा याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती। महाराष्ट्र राज्याचा 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे। यंदा 12वीचा निकाल 93.37% लागला। यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली। 91.51% निकालासह कोकण विभाग अव्वल ठरलाय तर 91.95% मुंबई विभाग तळाशी आहे। यंदाही 12वीच्या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारलेली आहे। 95.44% मुली उत्तीर्ण झाल्यात तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 91.60% इतकी आहे। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या मुलीला 12वीच्या परीक्षेत 100% गुण मिळालेले आहे। रेणुका बोरमणीकर असे या विद्यार्थिनीचं नाव आहे। देवगिरी महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती। राज्यातील 8782 मुलांना 90% गुण मिळाले असल्याचं शरद गोसावी यांनी सांगितलेलं आहे। सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या शिराळा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शिराळा तालुक्यातील गावांमध्ये गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे आणि कौले उडाली आहेत। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत। वाहतूक ठप्प झाली होती। जमिनीत खोल गेलेली पाणी पातळी, उन्हाचा वाढलेला पारा यामुळे पैठण तालुक्यातील बागायती पिके धोक्यात आली आहेत। अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक झाडाला कपड्याचं आच्छादन टाकून पाचोड, आडूळ, कडेठाणासह परिसरातील शेतकरी डाळिंब बाग वाचवण्याचा प्रयत्न करतायत। हिंगोली जिल्ह्यात तापमान वाढले आहे। जलसाठ्यांनी तळ गाठलेला आहे त्यामुळे चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। शेतामध्ये मशागतीचं काम सुरू आहे आणि पेरणीचा काळ जवळ येतोय। चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होते। वसमतच्या आठवडी बाजारात गायी, बैल, म्हशी आणि इतरही जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी विकायला घेऊन आलेले आहेत। शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरीही संतप्त झालेले आहेत। दुष्काळ आणि पाणी टंचाई अशा परिस्थितीमध्ये धाराशिवकर सापडलेले आहेत। सामान्य नागरिक आणि शेतकरी पुरता बेजार झालेला आहे। या दुष्काळाचा तडाखा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना बसतोय। गोंदियातील आमरगाव नगर परिषद भागातील किंडापीरगर या परिसरामध्ये श्रीमती किसन चोरावाडे वय 58 वर्ष आपल्या घरासमोर कपडे धुत असताना अचानक समोरून संदीप कोरे हा ट्रॅक्टर चालवीत आपल्या शेतातून धान घेऊन येत असताना मद्यधुंद अवस्थेमध्ये त्याने ट्रॅक्टरवरती त्याचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टरच्या चाकामध्ये येऊन किसणाबाई यांचा जागेवरच अंत झाला। उन्हाळ्याच्या तापलेल्या वातावरणामध्ये पाण्यासाठी सर्वत्र भटकंती पाहायला मिळते। नद्यांचं पाणी आटलं आहे। धरणांचंही पाणी पातळी खालावलेली आहे। तहानलेल्या सोलापूरकरांचे तहान भागवण्यासाठी उजनी धरणातून सोडलेलं पाणी चंद्रभागेच्या पात्रात आलं असून पुढील 4 ते 5 दिवसात सोलापूरला हे पाणी पोहोचणार आहे। त्यामुळे ऐन मे महिन्याच्या उत्तरार्धात पाणी पोहोचल्याने सोलापूरकरांची मोठी अडचण दूर होणार आहे। वर्धातील कारंजा तालुक्यातील धावसा येथील इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेला असता इसमावर वाघाने हल्ला केला।
देवराव राऊत असं या मृतकाचं नाव असून सकाळी 8च्या सुमारास तेंदूपत्ता संकलन करत असताना ही घटना घडलेली आहे। घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट दिली आहे। नवी मुंबईतील नेरुळमध्ये राहणाऱ्या शरद पाटील 82 वर्ष सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 32 लाखांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आलेली आहे। पुलवामा अटॅकमध्ये तुमचा सहभाग असल्याचं भासवून तुमच्यामध्ये देशद्रोह आणि ड्रग्ज तस्करीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचं सांगत फसवणूक करण्यात आलेली आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात रेंगेपाड येथे धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अंगणवाडीमध्ये मुदतबाह्य पोषण आहार पुरवठा करण्यात आलेला आहे। ही बाब गावातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी लगेचच महिला अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिला बालविकास अधिकारी यांना पोहोचवण्यात आली। हा आहार मुदत 1 महिन्याआधीच संपली असताना अंगणवाडी केंद्रात याचा पुरवठा कसा करण्यात आला असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। सांगलीतील कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून कॅफेची तोडफोड करण्यात आली। या संबंधित कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान आता या कॅफेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलेलं आहे। याची जबाबदारी निर्भया पथकावर सोपवण्यात आलेली आहे। निर्भया पथकाकडून सांगली शहरातील अनेक कॅफे शॉपची तपासणी सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जलसाठ्याने तळ गाठलाय। हिंगोलीमध्ये चित्र काही वेगळं नाही। हिंगोली शहरालगत असलेल्या अंधरवाडी येथे पाण्याच्या टँकरने पाणी विहिरीत सोडलं जात आहे। या विहिरीवरून पाणी नेण्यासाठी गावात महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे। टँकरच्या साहाय्याने विहिरीत पाणी सोडलं जात आहे। विहिरीतील पाणी घेण्यासाठी जीव धोक्यात घालून महिलांना विहिरीतून पाणी काढावं लागतंय। कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांची वस्त्रसंहिता नियम लागू करण्यात यावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आक्रमक होणार आहे। हिंदू जनजागृती समितीने पुन्हा वादग्रस्त मुद्दा हाती घेतलाय। वस्त्रसंहिता लागू करण्यात यावी अशी मागणी समितीच्या वतीने मंदिर संस्थानाकडे करण्यात आली। तत्पूर्वी मंदिर संस्थानाने मे 2023 मध्ये मंदिर परिसरामध्ये वस्त्रसंहिता नियम लागू केला होता। त्यानंतर वाद निर्माण झाल्यानंतर अवघ्या 12 तासातच हा नियम रद्द करण्याची नामुष्की मंदिर प्रशासनावर ओढवली होती। पैठणमध्ये पाण्यासाठी नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पैठण शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। शहरात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने माजी नगरसेवक सोमनाथ परळकर यांच्यासह नागरिकांनी नगरपालिकेसमोर बँड वाजवत आंदोलन केलेलं आहे। धरणउशाला आणि कोरडघशाला अशी काहीशी परिस्थिती पैठण शहरातील नागरिकांची झालेली आहे। शहरात सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचं निवेदन नगरपालिका अधिकाऱ्यांनाही देण्यात आलेलं आहे। उन्हाळ्यामध्ये वारंवार जलवाहिनी फुटत असून वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात पिण्याच्या पाण्याचं नियोजन कोलमडलेलं आहे। त्यामुळे सध्या टँकरची मागणी वाढली आहे। आतापर्यंत 500 रुपयांना मिळणाऱ्या 2000 लिटरच्या टँकरसाठी आता 700 तर 5000 लिटरच्या टँकरसाठी 1000 रुपये मोजावे लागत आहेत। मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर शहरातील होर्डिंग लावलेल्या इमारतींसह होर्डिंगचे 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला। मात्र 5 दिवस उलटले तरीही अद्याप संबंधित एजन्सीकडून कोणतेही प्रमाणपत्र आलेले नाहीये। दरम्यान ज्या होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेला आहे आणि करून प्रमाणपत्र सादर केलं जाणार नाही असे होर्डिंग बेकायदा ठरवून ते पाडले जातील असा इशारा महापालिकेने दिलेला आहे। हिंगोली जिल्ह्यात सध्या शेतात मशागत सुरू आहे। पुढच्या महिन्यामध्ये पेरणीचा काळ असतो, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची मागणी वाढलेली आहे। मात्र पाण्याच्या टंचाईमुळे चाऱ्याची टंचाई देखील निर्माण झालेली आहे। परिणामी हिरव्या चाऱ्याचे बाजारभाव वधारलेत। एकीकडे दुधाचे भाव वाढले आहेत तर दुसरीकडे चाऱ्याचे भावही वाढलेले आहेत। देशातील प्रमुख 150 धरणं आणि साठवण तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या केवळ 25% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यापैकी 33% धरणांमध्ये सर्वसाधारण साठवण मर्यादेच्या 50%पेक्षाही उपयुक्त कमी पाणीसाठा आहे। यात महाराष्ट्रात जायकवाडी, मुळा, उजनी, भंडारदरा, माणिकडोह आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे।
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग 7व्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली। कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला। विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस कोसळला। सलग पडत असलेल्या पावसामुळे मान्सूनपूर्व शेतीची कामे खोळंबलेली आहेत। मशागतीची कामे रखडल्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहेत। मे महिन्यात उष्णतेच्या वणव्यावर अवकाळी पावसाचा शिडकावा झाल्याने उकाड्यापासून सुटका मिळालेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून शहर परिसरामध्ये पाऊस सुरू होता। यावेळेस हडको, हसूल, सावंगी, जटवाडा, पळशी, पोखरी, पिसादेवी, करमाड या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला। मात्र वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता। सावंगी भागामध्ये वादळामध्ये भिंत पडल्याने बांधलेल्या 8 शेळ्या दबून मरण पावलेल्या आहेत। किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। मात्र अत्रकवाडी येथे चालत गडावर येणारा धोकादायक दरड दुरुस्त करण्याचा वन विभागाने निर्णय घेतलेला आहे। आषाढी एकादशी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूर येथे जात असते। यंदाही पालखी 13 जून रोजी शेगाव येथून पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे। याच्या सर्व नियोजनासाठी तयारी करण्यात आलेली आहे। संत गजानन महाराज संस्थानाकडून ही तयारी करण्यात येते। दिंडीचे हे 55 वर्ष असून जवळपास 700 वारकऱ्यांसह राजवैभवी थाटामध्ये दिंडीचं 13 जून रोजी प्रस्थान होणार आहे। तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत बाजारपेठेतील एकाच रात्री 4 दुकानांचं टाळं फोडून चोरी केल्याची घटना झाली होती। यामध्ये पोलिसांनी चोरी करणाऱ्या 5 आरोपींना अटक केली असून त्यापैकी 3 आरोपी नागपूर येथील असून 2 आरोपी तिरोडा येथील आहेत। या 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सध्या एक आरोपी फरार असल्याचंही पोलिसांद्वारे सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचा शोध सुरू आहे। सांगलीतील शिराळा रोडवर एका पुलाखाली बेवारस प्रवासी बॅगेमध्ये पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला। साधारणपणे 15 दिवसांपूर्वी त्याचा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। कांदा चाळीत बिबट्याचे बछडे आढळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अंबासंच्या मोरणे सांडस या गावामध्ये एकाच कांद्याच्या चाळीमध्ये बिबट्याचे बछडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। हे बछडे मादीपासून चुकल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने वन विभागाने त्यांना ताब्यात घेत त्यावर प्राथमिक उपचार करून पुन्हा मादीकडे बछडे सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिलेली आहे। नैऋत्य मोसमी वारे अंदमानमध्ये पोहोचलेले आहेत। 24 तासच झालेले आहेत पोहोचून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे। पुढील 4 दिवसांमध्ये याचं रूपांतर चक्रीवादळात होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने सोमवारी दिलेत।